ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रभाग क्रमांक 5 अधिकृत उमेदवार सीताराम राणे यांचा निवडणूक प्रचार मोठा उत्साहात सुरू आहे। संध्याकाळी कोकणी, पाडव पवार नगर, शिवाई नगर, वसंत विहार, येऊर, कोकणीपाडा, रामबाग आणि आजूबाजूच्या परिसरातून सदर प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे उमेदवार सुलेखा चव्हाण, परिषा सरनाईक, जयश्री डेव्हिड गायकर इत्यादी प्रचारामध्ये सहभागी झाले होते। यावेळी घरोघरी ओरडत जाऊन प्रचार करण्यात आला। यावेळी सर्व उमेदवारांचे नागरिकांनी ठिकठिकाणी फटाके फोडत दारोदारी आरती करून साखर भरवून स्वागत केले। तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्यात। शिवसेना, भाजप, महायुतीचा विजय असो अशा यावेळी घोषणाबाजी देण्यात आल्या। यावेळी संपूर्ण वातावरण प्रफुल्लित झालं होतं। यावेळी सीताराम राणे व जयश्री डेव्हिड गायकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। जरा आवाज द्या, कार्यकर्त्यांना आवाज द्या। ऐका ना, मी तुम्हाला फोन करणारच होतो। इथे बाबू मागे राहील। महायुतीसाठी पोषकच नाही तर उत्तम असं वातावरण आहे। कारण ठाण्यामध्ये महायुतीशिवाय दुसरं कोण दिसतच नाही। त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे। महायुतीचा प्रमुख मुद्दा म्हणजे विकास, सबका साथ सबका विकास। युतीने ठाणं एक वेगळं आतापर्यंत युतीने मग ते केंद्रातलं असो राज्यातलं असो चांगल्या प्रकारे सोयीसुविधा, मेट्रोसारखं रस्ते चांगल्या प्रकारे केले आहेत, लोकांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत आणि याच्यासाठी केंद्रामध्ये युतीची सत्ता आहे, राज्यामध्ये युतीची सत्ता आहे आणि हे सगळं चांगल्या प्रकारे पुढे जायचं असेल तर महानगरपालिकेत सुद्धा युतीची सत्ता हवी। म्हणून ठाणे महानगरपालिकेतल्या सर्व मतदारांनी युतीला मोठ्या फरकाने, मोठ्या मताने विजयी करायचं ठरवलेलं आहे। बघा, लोकसभा निवडणूक आपण महायुतीत लढलो, राज्याच्या निवडणुका आपण महायुतीत लढलो आणि आता ठाणे मुंबई हे महानगरपालिका पण आपण महायुतीत लढतोय। आणि तुम्ही जर बघितलं तर ठाणे हे शिवसेनेचं गड आहे, महायुतीचा महापौर नेहमी बसतो आणि ह्या वेळेला पण महायुतीचंच महापौर बसतं। सगळीकडे भगवामय हिंदू वातावरण आहे आणि सगळीकडे बघायचं एक वेगळा उत्साह आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि आधीचे मुख्यमंत्री आमचे एक पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब ह्यांनी इतकं छान काम केलं आहे। कारण लोकांना आता काय, कोण कुठे आहे, काय आहे, कुठला ब्रँड आहे हे विषय विचार करत नाही। त्यांना फक्त डेव्हलपमेंट पाहिजे असते, विकास पाहिजे असतं। जो सामान्य माणूस आहे त्याला फक्त विकास हवा असतो। आणि जर तुम्ही बघितलं तर पूर्ण राज्यामध्ये ठाणे असो, मुंबई असो किंवा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे डेव्हलपमेंटची कामं चाललेली आहेत आणि लोकांचा भरपूर विश्वास बसलेला आहे या महायुती सरकारमध्ये आणि प्रत्येक लोक खुश आहेत आणि मला वाटते सगळीकडे भगवामय हिंदुत्वर वातावरण आहे। नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि प्रभाग क्रमांक 5B मधून मी स्वतः आहे, क मधून परिषाताई आहेत आणि ड मधून सीताराम राणे दादा आहेत आणि अ मधून सुलेखा चव्हाण ताई बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। तर आता कोकणीपाड्यात आलो आहेत आणि इथे प्रचार रॅली आमची चालू झालेली आहे। स्थानिकांना घेऊन प्रचार करतो आणि चांगला इथे प्रतिसाद चांगला आहे स्थानिकांचा।